सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। माझं नाव आहे मनीषा। नमस्कार, सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण राजगिरा खाण्याचे फायदे बघणार आहोत। राजगिरा म्हणजे सगळ्यांना माहिती असलेले उपवासाचे धान्य आहे। अति प्राचीन काळापासून राजगिऱ्याची लागवड केली जाते आणि हे एक पौष्टिक असे धान्य आहे, म्हणूनच याला सुपर फूड असे सुद्धा म्हटले जाते। उपवासाच्या दिवशी राजगिऱ्याचे पदार्थ हमखास खाल्ले जातात। पण हे धान्य इतके गुणकारी आहे की त्याचा वापर उपवासाच्या दिवशीच नाही तर इतर दिवशी देखील नियमितपणे केला पाहिजे। अनेक पोषक तत्वांनी युक्त असे हे धान्य आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असे आहे। राजगिऱ्यामध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉलिक ॲसिड, फायबर, प्रथिने आणि झिंक ही पोषक तत्वे मुबलक प्रमाणामध्ये आढळतात। तसेच इतर जीवनसत्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंटही यात भरपूर प्रमाणामध्ये आढळतात। या पोषक तत्वामुळे राजगिरा इतर धान्याच्या तुलनेमध्ये अधिक पौष्टिक ठरतो। पचायला हलका असलेला राजगिरा ग्लुटेन फ्री आहे, म्हणजेच गहू पचवू न शकणाऱ्या किंवा गव्हाची एलर्जी असणाऱ्या व्यक्तींसाठी सुद्धा राजगिरा हे अतिशय उपयुक्त असे धान्य आहे। आपल्या देशातील स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रक्तातील हिमोग्लोबिनची कमतरता आढळून येते। अशा वेळी राजगिरा हितकारक ठरतो। राजगिऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोह असल्यामुळे स्त्रियांनी आपल्या आहारामध्ये नियमितपणे राजगिऱ्याचे सेवन केल्यास ॲनिमिया म्हणजेच हिमोग्लोबिनची कमतरता भरून निघण्यास मदत होते। आपल्याकडे लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणावर कुपोषणाची समस्या आढळून येते। राजगिरा हा कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे। त्यामुळे लहान मुलांच्या आहारामध्ये राजगिराचा विविध प्रकारे वापर केल्यास त्यांची उत्तमरित्या वाढ होण्यास मदत होऊन कुपोषण कमी होईल। राजगिऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कॅल्शियम असल्यामुळे हाडांच्या मजबूतीसाठी हे धान्य अत्यंत उपयुक्त असे आहे। वाढत्या वयांच्या मुलांबरोबरच खेळाडू, नियमित व्यायाम करणाऱ्यांसाठी राजगिरा फायद्याचा ठरतो। यातील पोषक तत्वे आणि अँटीऑक्सिडेंटमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते।
राजगिऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने, चोथा व पोषक तत्वे असल्याने राजगिराचे सेवन मधुमेह, हृदयरोग, PCOD अशा आजारांमध्ये सुद्धा आरोग्यदायी ठरते. बहुगुणी अशा या राजगिऱ्याचा आपल्या आहारामध्ये वापर करायचा झाल्यास लाडू, लाह्या, चिक्की या प्रकारे करता येईल. राजगिराच्या लाह्या अतिशय सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवता येतात. मधुमेह, लठ्ठपणा किंवा PCOD ची समस्या असल्यास राजगिराचा लाडू किंवा चिक्की या रूपात राजगिरा न खाता लाह्या दुधातून खाव्यात किंवा त्याचा चिवडाही खाऊ शकता. राजगिराचा चिवडा फार चविष्ट लागतो. राजगिऱ्याच्या पिठाचाही अनेक प्रकारे वापर करता येतो. राजगिरा पीठ ताकात भिजवून त्याचे धिरडे सुद्धा करता येतात. थालीपीठाच्या भाजणीत देखील राजगिराचं पीठ टाकता येतो. राजगिराची भाकरी आपण आहारात घेऊ शकतो. म्हणजे अनेक प्रकारे आपण राजगिराचा आहारात समावेश करू शकतो. राजगिराची पेज किंवा शिरा वाढत्या वयांच्या मुलांना नक्की द्यायला हवा. यातील आपल्याला जे पदार्थ आवडतात ते पदार्थ करून याचा आपण आहारामध्ये समावेश केला पाहिजे. राजगिराच्या लाह्या किंवा पिठाचा वापर इतर पदार्थ बनवण्यासाठी सुद्धा करता येतो. पोषक तत्वाच्या बाबतीत सध्या बाजारात मिळणाऱ्या कॉर्नफ्लेक्स किंवा लहान मुलांचे फेवरेट चोकोच्या तुलनेत राजगिरा निश्चितच अव्वल आहे. त्यामुळे आपल्याकडे अतिशय जुन्या काळापासून वापरात असलेल्या या धान्याला अधिक पसंती दिली पाहिजे. या सुपरफूडचा आहारात नियमित समावेश केल्यास आरोग्याला त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे यापुढे राजगिराकडे फक्त उपवासाच्या दिवशी खाण्याचा एक पदार्थ म्हणून न पाहता एक पौष्टिक धान्य म्हणून याचा नियमित आहारात समावेश केला पाहिजे. तर ही होती राजगिरा या धान्याबद्दलची माहिती. तर तुम्हाला कशी वाटली ही माहिती नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या आहारामध्ये आजच राजगिऱ्याचा समावेश करा आणि हेल्दी राहा. तर संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुढील माहिती कोणत्या विषयावर बनवू मला कमेंट करून नक्की सांगा. नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. साईडला बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. आणि सर्वांना विनंती आहे, कमेंट केल्यानंतर प्लीज कमेंटच्या बाजूला हाईपचं बटन असते ते सुद्धा दाबून सहकार्य करावे अशी सर्वांना विनंती आहे. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत स्वस्थ राहा, मजेत राहा, काळजी घ्या, नेहमी हसत राहा. चला तर बाय बाय.